नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 21 जानेवारी 2025. काल दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईट mahateacherrecruitment.org.in वर फेज सेकंडसाठी शिक्षक भरती टप्पा 2 साठी सूचना आलेल्या आहेत असे सांगण्यात येत आहे. आपण स्वतः त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन कोणत्या सूचना आलेल्या आहेत त्या डाउनलोड करून आपण त्याचा अध्ययन करणार आहोत. एक ध्यानात ठेवायचं आहे, पवित्र पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला सूचना वाचायच्या आहेत. तर टाईप करताना पवित्र पोर्टल टाईप करू नका, त्याची ऑफिशियल वेबसाईट टाईप करा. ऑफिशियल वेबसाईट आहे महाटीचर MAHTECHERRECRUIT recruitment.org.in. तर दिसते mahateacherrecruitment.org.in. ही ऑफिशियल वेबसाईट आहे पवित्र पोर्टलची, शिक्षक भरतीची, शिक्षक पदभरती संबंधी सर्व टप्पे कालचे आजचे उद्याची सर्वच माहिती ह्या एकाच ऑफिशियल वेबसाईटवर आहे. दुसरीकडे कुठेही सर्च करू नका, ठीक आहे. आल्यानंतर सर्च रिझल्टमध्ये आता आपण स्मार्टफोनवरून बनवत असल्यामुळे लगेच सर्च रिझल्ट खाली आलेले आहेत. सर्च रिझल्ट्सवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही लगेचच पवित्र पोर्टलच्या होम पेजवर जाऊन पोहोचता. होम पेजवर तुम्हाला 2 टॅब दिसतील. उजवीकडला टॅब आपल्या कामाचा आहे, पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022. त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. आता आपण आलो आहोत आपल्या कामाच्या ठिकाणी. इथे तुम्ही न्यूज बुलेटिनवर हमेशा ध्यान ठेवायचं आहे. न्यूज बुलेटिनवर क्लिक करा. यस, तर इथं पाहू शकता न्यूज बुलेटिनमध्ये नवीन काय आलेलं नाही. बॅग घेऊ. मग आता सेकंड फेजविषयी सूचना विद्यार्थ्यांकरता नाही, ती जी सरकारी व्यवस्थापना आहेत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, तसेच जी प्रायव्हेट शैक्षणिक संस्था आहेत, अनुदानित, 20% अनुदानित, 40% अनुदानित, 60% अनुदानित, असे जे सर्वच व्यवस्थापन सरकारी प्रायव्हेट जे पवित्र पोर्टलला ज्यांना यायचं आहे, ज्यांना पवित्र पोर्टलमार्फत भरती करून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स गाईडलाईन्स आहेत, ठीक आहे. मग ती आपल्याला न्यूज बुलेटिनमध्ये मिळणार नाही. ती इथे एक टॅब दिसते तुम्हाला, गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन्स फॉर प्रायव्हेट मॅनेजमेंट, ह्याच्यावर क्लिक करा. ओके, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसते इथं पब्लिश्ड ऑन, सर्वात वरचं नवीन राहते, खालची जी नोटिफिकेशन आहे ती जुने असणार आहे, ध्यानात ठेवायचं. तर जी सर्वात वरचं आहे नवीन आहे 20 जानेवारी 2025, म्हणजे कालची नोटीस आहे, नोटिफिकेशन आहे, सूचना आहे. तर त्या सूचनेवर क्लिक करून बघू आपण. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ओपन म्हणून टॅब दिसेल, ओपनवर क्लिक करा. डाउनलोड करा. PDF रीडरमध्ये व्ह्यूअरमध्ये वाचू शकता, ठीक आहे. अशा प्रकारे दिनांक 20 जानेवारी 2025 म्हणजे कालच व्यवस्थापनासाठी सूचना, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना, ठीक आहे. आता जाहिरात देण्यासंबंधी सेकंड फेज चालू होणार आहे, आता झालेलाच आहे, जवळपास सेकंड फेज चालू झालेला आहे. आणि सर्व व्यवस्थापनांना त्यांची ती बिंदू नामावली व अवेलेबल रिक्त पदानुसार त्यांना ॲडव्हर्टाईज द्यायचं आहे, ठीक आहे. व्यवस्थापनांना ॲडव्हर्टाईज द्यायचं आहे, त्यांना कोणत्या जागा भरायचं आहे काय नाही. आणि पुन्हा आपला सेल्फ सर्टिफिकेशन करता एडिट टॅब अवेलेबल होईल. एडिट टॅब अवेलेबल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्तीसाठी संधी देण्यात येईल, किंवा तुम्हाला चॉईस देण्यात येईल, मुलाखतीसह आणि मुलाखती विना, विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू, असे 2 तुम्हाला तिथं टॅब येतील, अवेलेबल तुमच्या प्रोफाईलमध्ये येतील, ठीक आहे. आता इथं एक पहिला पॉईंट वाचतो, बाकीच्या नंतर तुम्ही वाचून घ्या, इतर पॉईंट वाचून घ्या. ओके. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीत उपस्थित होते. या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे, सेल्फ सर्टिफिकेट्स पूर्ण करून घेण्यात आलेली आहेत, ठीक आहे. या माहितीच्या आधारे यापूर्वी जानेवारी 2024 अखेर आलेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशींची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिलेल्या उमेदवारांमधून शिक्षक पदभरती करण्याकरता टप्पा 2 मधील जाहिरातींची कारवाई करण्यात येणार आहे. स्पष्ट सांगितलेलं आहे, टप्पा 2 सुरू झालेला आहे. जाहिरातीची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. पॉईंट नंबर 2, पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशींसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर माध्यमनिहाय, आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी जाहिराती देणे आवश्यक आहे. बरोबर आहे. पॉईंट नंबर 3, रिक्त पदांच्या जाहिरातींसाठी संबंधित व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली असल्यास त्यांना यापूर्वी नोंदणी केलेला युजर आय डी व पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल. नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सरळ प्रणालीतील युजर आय डी हाच या पोर्टलचा युजर आय डी असेल. व्यवस्थापनास फॉरगॉट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर रिसेट पासवर्डमध्ये युजिंग वन टाइम पासवर्ड OTP सेंट वाय SMS खाली व्यवस्थापनाचा सरळ पोर्टलचा युजर आय डी नोंद करावा. त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व कॅप्चा टाकून प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP येईल. आलेला OTP नोंद करून व्हेरीफायवर क्लिक करावे. त्यानंतर रिसेट पासवर्डमध्ये न्यू पासवर्ड कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करावा. कॅप्चा टाकून चेंज पासवर्डवर क्लिक करावे. त्यानंतर नव्याने रिसेट केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करता येईल. ठीक आहे. आता ही व्यवस्थापनासाठी आहे. हे आता मी सहजच वाचलं म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढची जी गोष्ट आहे ती तुम्ही स्वतः वाचायचं आहे. विशेष काही नाही ती वस्तू. ही व्यवस्थापनाच्या कामाचं आहे. आपल्या कामाच्या जास्त का नाही तरी पण वाचून घ्या. काय आहे तर कळेल तुम्हाला व्यवस्थापना काय राहते काय नाही ती. ठीक आहे. नवीन विद्यार्थ्यासाठी आम्हाला तर माहीतच आहे. ओके. हे बाकीचे पॉईंट वाचून घ्या. ही काही महत्त्वाची मला वाटत नाही. पुढचा पॉईंट, व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदू नामावलीची माध्यमनिहाय माहिती नोंद करावी. महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढे, रिक्त पदांची मागणी नोंदविताना सन 2022-23च्या संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी. तथापि सन 2023-24 मध्ये शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदासाठी मागणी नोंदवू नये. महत्त्वाचा पॉईंट तेवढा घेतलेला आहे. पुढे, हां 11वा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा. 11वा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा. इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, इयत्ता 9वी ते 10वी, इयत्ता 11वी ते 12वी शेवटचं नीट ऐकून घ्या. अध्यापक विद्यालय या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनात जाहिरात देता येईल. 1ली ते अध्यापक विद्यालयापर्यंत रिक्त पदांसाठी जाहिरात देता येणार आहे. ध्यानात ठेवायचं बरं का. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे 13वा पॉईंट बी अत्यंत महत्त्वाचा आहे. टीचरविषयी पॉईंट आहे तो वाचून घ्या. 14वा पॉईंट बी महत्त्वाचा आहे ते वाचून घ्या. पुन्हा नंतर पुढे सब पॉईंट्स आहेत 4, 5, 6, 7 हे महत्त्वाचे आहेत वाचून घ्यायचं आहे. पुन्हा नंतर 15वा पॉईंट 15वा पॉईंट आहे इयत्ता 11वी ते इयत्ता 12वी या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदांची मागणी नोंद करता येईल. ठीक आहे. 11वी 12वीची बी नोंद करता येणार आहे. जी MSc BEd आहेत, जी MA BEd आहेत त्यांनी सुद्धा ह्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. त्यांच्यासुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये जागा येऊ शकतात. ठीक आहे. शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अर्धवेळ व 2 विषयांतील कार्यभारामुळे पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करता येतील. ही बी सांगितलेलं आहे. पुढे 17वा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. MAdच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदांच्या मागणीची नोंद करता येईल. अध्यापक विद्यालय म्हणजे DED कॉलेजेसमध्ये सुद्धा फुल टाईम जी मंजूर पदे असतील त्याची सुद्धा नोंद करता येणार आहे. ठीक आहे. हां बाकीची इतर महत्त्वाची सूचना आहेत ती वाचून घ्या. ओके. ठीक आहे. तर एक शिक्षक भरतीविषयी आपण अगोदर बरेच व्हिडिओ बनवलेले होते. पोर्टलवर जेवढ्या सूचना आहेत त्या सर्व सूचनांची व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. मग हा सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ वाटला म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे. जी फेज 2साठी सेकंड फेजसाठी टप्पा 2साठी शिक्षक पदभरतीसाठी ज्या लोकांना अर्ज करायचा आहे अशा सर्व आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे. त्यांना सांगायचं आहे की टप्पा 2ची व्यवस्थापनांना जाहिरात पोर्टलवर अपलोड करायची तारीख सुरू झालेली आहे. प्रक्रिया सुरू झालेली आहे. लवकरच विद्यार्थ्यांना
चॉईस देण्यासाठी सुद्धा त्यांची प्रोफाईल ओपन करण्यात येईल, पोर्टल चालू होईल. तेव्हा चालू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढे सांगतो मी. ओके, 1 मिनिट. ठीक आहे. चालू झाल्यानंतर काय करायचे तुम्हाला, 1 मिनिट बॅक घेऊ. 1 मिनिट. होम पेज कुठे गेलं. ओके. ठीक आहे. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण. ठीक आहे. चालू झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, तुमचा जी फेज 1साठी जो तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड असणार आहे तो लॉग इन सेक्शनमध्ये जायचा आहे आणि लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं ओपन करायचं आहे प्रोफाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस म्हणून देतील, विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू, ती तुम्हाला तेव्हा सिलेक्ट करता येईल. त्यावेळेस व्हिडिओ बनवू आपण. ठीक आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.